वीज वितरण कंपनीकडून मनमाडसह नांदगाव तालुक्यामध्ये सक्तीनं वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे आणि या वीज बिल वसुली विरोधात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यास रस्त्यावरती उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिलाय। तर वीज कंपनीचे अधिकारी, शेतकरी, वीज ग्राहक यांच्या बैठकीमध्ये कांदेंनी हा इशारा दिला। वीज बिल भरण्यासाठी त्यांना सवलत द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। काय नेमकी तुमची मागणी आहे आणि काय समस्या आहेत या शेतकऱ्यांच्या, काय सांगाल? या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत मी असे सांगेन आपल्याला की शेतकऱ्यांचे आता कांद्याचे पिकं लावण्याची बाकी चालू आहे। मजूर रस्ता शेतामध्ये काम करत आहे आणि वायरमन जाऊन किंवा अधिकारी जाऊन डायरेक्ट लाईट कट करतात। शासन निर्णयानुसार कुठलीही वीज तोडणी करायची असेल तर त्यांना 15 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी। 15 दिवसाची पूर्व नोटीस दिल्यानंतरच मग ती वीज तोडणी करावी। परंतु संबंधित वायरमन डायरेक्ट जाऊन न पूर्व सूचना देता लाईट कट करतात। त्याच्या विरोधात मी त्यांना शासनाचे जे निर्णय आहेत, शासन निर्णय याची जाणीव करून दिली। दुसरा एक शासन निर्णय असा आहे मॅडम की डीपी जाळल्यानंतर, रोहित्र जाळल्यानंतर तुम्ही ताबडतोब 24 तासामध्ये ते डीपी दिली पाहिजे, नाहीतर त्या डीपीवर असलेल्या संबंधित शेतकऱ्यांना 500 रुपये रोजाप्रमाणे दररोज 500 रुपये प्रमाणे पैसे दिले पाहिजे। एमएससीबीचा कुठलाही प्रकार हा चालू नाहीये, मदत करत नाही एमएससीबी। आम्ही महावितरणाला पैसे गोळा करावा किंवा वीज बिल भरू नये याच्या विरोधात नाहीये, वीज बिल भरावा, परंतु शेतकऱ्यांना मुदत द्यावी शासनाच्या निर्णयानुसार। बरं, सुहास कांदेजी तुम्ही जी मागणी करताय, मात्र तुमच्याच सरकारमधले जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांचं म्हणणं आहे की वीज बिल हे भरलंच पाहिजे, नाहीतर मग महावितरण बुडीत जाईल। मॅडम, मी वीज बिल न भरण्याच्या विरोधात नाहीये, वीज बिल हे भरावाच, 100% वीज बिल भरावा, परंतु शेतकऱ्यांना त्याची नोटीस द्यावी आणि मुदत द्यावी, ह्या मताची मी सहमत आहे। बरं, आता वीज बिलाच्या वसुलीसाठी मुदत द्यावी यासाठी तुम्ही आता ऊर्जा मंत्र्यांना त्यांची काही भेट घेऊन किंवा त्यांना काही पत्र पाठवलंय, त्यांच्याशी काही व्यवहार केलाय का? कारण तुमच्याच सरकारमधल्या मंत्र्यांसाठी शिवसेनेच्याच आमदाराला अशा प्रकारे आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो। मी सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा न देता मी अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय। अधिकाऱ्यांनी जी सावकारी पद्धत चालू केलेली आहे, शासनाच्या निर्णयाचा पाठपुरावा करत नाही, त्याच्या विरोधात मी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि अधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे। शासनाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडते, परंतु अधिकारी सावकारी पद्धतीने वीज बिल गोळा करतात। वीज बिल गोळा पूर्व सूचना देऊन वीज बिल गोळा करावी, ह्या मताशी मी सहमत असल्यामुळे मी काल अधिकाऱ्यांना बोलवलं होतं। जी, सुहास कांदेजी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका मांडलीत। तर शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा असं नाही, तर त्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदत द्या अशी मागणी सुहास कांदे यांनी केली आहे, शिवसेनेचे आमदार। अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू शिवसेना स्टाईलनं, असं देखील ते म्हणाले। लातूरच्या आजूबाजूच्या 3 गावांमधील 30 वर्षांपूर्वी MIDC मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। गावाचा मसनवाटा होण्याच्या आधी आमच्याकडे मायबाप सरकारनं लक्ष द्यावं अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे। कोण आहेत हे शेतकरी आणि त्यांची काय आहे व्यथा, पाहूयात या खास रिपोर्टमधून। लातूर जिल्ह्यातील गावच्या मंदिराच्या बाहेर जमलेले हे आहेत हरंगुळ, खंडापूर आणि चिंचोलीराववाडी गावचे शेतकरी। 30 वर्षांपूर्वी लातूर बार्शी महालगत या शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या, मात्र या गावातील 450 शेतकऱ्यांच्या 3000 एकर जमिनी MIDC साठी संपादित करण्यात आल्या। MIDCनं जमिनीचा दर कमी ठेवल्यानं शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली। कोर्टानं शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला। यामध्ये देखील शेतकऱ्यांची 50% रक्कम बँक गॅरंटी म्हणून बँकेत ठेवण्यात आली आणि 50% रक्कम शेतकऱ्यांनी उचलली। या विरोधात औरंगाबाद खंडपीठानं शेतकऱ्यांच्या विरोधात निकाल दिला, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। मोलमजुरी करावी लागली, त्यासोबत घरामधील एखाद्या व्यक्तीचा आरोग्यासंदर्भातली समस्या असेल, ती समस्या पैशाअभावी सोडवता आली नाही। त्या काळामध्ये आमचे जी काही लेकरं होती, या शेतकऱ्यांच्या लेकरांचं लग्न चांगल्या घरी करता आलं नाही। असा एकही शेतकरी नाही ज्यांना स्वतःची जमीन 10 एकर, 5 एकर, 20 एकर, 50 एकर पर्यंत, 80 एकर पर्यंत जमिनी गेलेल्या आहेत, पण आलेल्या पैशापैकी त्यानं गेलेल्या जमिनीतकी जमीन किंवा त्याच्या निम्मी जमीन घेऊ शकलेला नाही। तर या वाढत्या भावाचा विचार न करता शासनाने आम्हाला जे 80 पैसे स्क्वेअर फूट भाव दिला, हा आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना मान्य नाही। 5-6 एकर होती, सगळीच गेली का? सगळीच गेली का? समधीच गेली। किती पैसे भेटले? पैसे भेटलेच नाहीत आम्हाला।
आम्ही उचललेच नाहीत. 30 वर्षात एक बी रुपया भेटला नाही नाही. शेतकऱ्यांनी उचललेली रक्कम 4 महिन्यात परत करण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे प्रशासनाने आता शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 120 शेतकऱ्यांची खाती गोठवण्यात आली आहेत. बँकेतून घेतलेल्या पैशांची वसुली शेतकऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचं MIDCनं स्पष्ट केलंय. जो काही आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे, पण महामंडळाच्या वतीने मी एवढंच सांगू शकेल की जे काही कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध होते, जे काही ऑथेंटिक कागदपत्र उपलब्ध होते, त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला समोर सादर केले होते आणि त्याच आधारे उच्च न्यायालयाच्या दोन बेंचने हा निकाल दिलेला आहे. MIDC कडून चुकीची कागदपत्र आणि नकाशे कोर्टाला सादर करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या वकिलांनी केला. त्याविरोधात शेतकरी सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. MIDCची पूर्ण अपिले मंजूर केली आणि शेतकऱ्यांची पूर्ण अपिले खारिज केलेली आहेत आणि त्यामध्ये 1000 रुपये, 1200 रुपये, 1300 रुपये आणि जास्तीत जास्त 2500 पर आर प्रमाणे हा मावेजा यामध्ये देण्यात आलेला आहे. 13 वर्षांनंतर मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यातून शेतकऱ्यांनी कर्ज फेडली. आता पैसे कुठून परत करणार असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे मायबाप सरकारनं आमची मदत करावी अशी याचना त्यांनी केली. नाहीतर सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही असा इशारा सरकारला देण्यात आलाय. आता आमच्या बातमीनंतर तरी सरकार या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणार आहे का हेच पाहावं लागेल. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. आणि असा एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. तुम्ही पाहता मुद्दा महाराष्ट्राचा.